तोंडी महालक्ष्मी समुदाय भवनावर स्लॅब टाकण्याचा शुभारंभ। विविध मान्यवरांची उपस्थिती। सुमारे 70 लाख रुपये खर्च अपेक्षित। चिक्कलवाळ व पीरवाडी गावचे ग्रामदैवत तसेच 7 गावाच्या वेशीवर वसलेल्या श्री साततोंडी महालक्ष्मी मंदिराजवळ भाविक भक्तांच्या देणगीतून उभारण्यात येत असलेल्या श्री साततोंडी महालक्ष्मी समुदाय भवनावर स्लॅब टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आडी अप्पनवर कुमारेश्वर मठ खडकलाटचे श्री शिवबसव महास्वामीजी व समाधी मठ निप्पाणीचे श्री प्राणलिंग महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले। प्रारंभी श्री साततोंडी महालक्ष्मी देवीस पहाटे महाअभिषेक घालण्यात आला। यानंतर देवीची विधिवत पूजा अर्चा करून ओटी भरण्यात आली। यानंतर आरती करण्यात आली। यावेळी उपस्थित महिलांच्याकडून मशीनचे पूजन करण्यात आले। तर श्री प्राणलिंग महास्वामीजी व श्री शिवबसव महास्वामीजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्लॅब टाकण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला। श्री प्राणलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते कॉलमचे विधिवत पूजन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिमेंट कॉन्क्रीट टाकून कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी विविध गावातील महिलांच्याकडून शिदोरी आणण्यात आलेली होती। महिलांच्याकडून शिदोरी सोडून हळद कुंकू वाहण्यात आले। यावेळी श्री शिवबसव महास्वामीजी म्हणाले, साततोंडी महालक्ष्मी देवीचे भाविक दूर दूरपर्यंत पसरले आहेत। पूर्वी अत्यंत भकास असलेल्या या परिसरात भाविक भक्तांच्या देणगीतून विकास साधत आहे। आज मंदिराचा चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार झाला असून या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी श्री साततोंडी महालक्ष्मी विविध उद्देशीय समुदाय भवनाची निर्मिती करण्यात येत आहे। त्यासाठी शासकीय मदतीसह भाविक भक्तांनी भरभरून देणगी देत आहेत। भविष्यात या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचे समुदाय भवन निर्माण होणार आहे। याचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे सांगितले। यावेळी श्री प्राणलिंग महास्वामीजी म्हणाले, सुमारे 70 लाख रुपये खर्चून समुदाय भवनाची निर्मिती करण्यात येत आहे। या ठिकाणी कार्यरत संचालक मंडळाकडून देणगी उभारण्यासाठी अनेक प्रकारचे खटाटोप सुरू असून ज्या भाविकांना यासाठी देणगी द्यायची आहे त्यांनी कमिटीकडे रक्कम अथवा वस्तू स्वरूपात देणगी देऊन सहकार्य करावे आणि श्री महालक्ष्मी देवीच्या आशीर्वादास पात्र व्हावे असे सांगितले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री साततोंडी महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटी व यात्रा कमिटीकडून दोन्हीही स्वामीजींचे शाल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले। यावेळी चिक्कलवाळचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष माणिक पाटील, सुनील साटाले, बापूसाहेब पाटील, बाबूराव पाटील, किरण पाटील, सुशांत साटाले, अमर पाटील, गिरीश पाटील, रामचंद्र बन्ने, तात्यासाहेब पाटील, उदय मातादीन, आशिष साटाले, यशवंत चव्हाण, रामदास पाटील, विश्वास पाटील, भोपाल केस्ते, मल्लाप्पा तराळ, कुमार पाटील आदींसह चिक्कलवाळ, खडकलाट, पीरवाडी, वाळकी, पट्टणकुडी, नवल्याळ येथील भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुशांत साटाले यांनी आभार मानले। पुढे जायचं Gracias.
पाटील बापूसाहेब इकडे बघा. हा द्राक्षाच्या बाबूचं नाव घेतो तिला पडाले म्हणून Thank you.